नमस्कार शिक्षक विद्यार्थी बंधू भगिनीनो, मी प्राध्यापक SP तुपे सर माय ॲम्बिशियस या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। नेहमीप्रमाणे आज आपण जे काही TAITची जी परीक्षा आहे ज्याला आपण टॅट म्हणतो, तर त्या परीक्षेच्या अनुषंगाने आपले जे काही व्हिडिओची सत्र सुरू आहेत, आपण ऑनलाईन लेक्चर्स देत आहोत। तर हे लेक्चर सुरू करण्यापूर्वी याच्या अगोदरचं एक जे लेक्चर होतं ते लेक्चर मी जे घेतलं होतं ते जे बैठक व्यवस्था हा अतिशय महत्त्वाचा असणारा घटक की ज्याच्यावरती 5 प्रश्न विचारले गेले होते, तर त्याचं परीक्षेमध्ये आलेला प्रश्न घेऊन त्याचं मी विश्लेषण केलंच होतं। त्याचबरोबर तो कन्सेप्टही मी समजावून सांगितला होता आणि त्यामुळं तो व्हिडिओ तुम्ही पहिला पाहून घ्या याच्या अगोदरचा। आणि मग आज जो आपण व्हिडिओ करत आहोत तर त्याच्यामध्ये त्याच 2017ला जी काही आपली परीक्षा झाली होती तर त्याच परीक्षेतील जे परीक्षेला विचारले गेले होते असे काही निवडक प्रश्न वेगवेगळ्या कन्सेप्टचे आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला घ्यायचे आहेत। पण तत्पूर्वी एक सूचना अशी आहे की ज्यांनी याच्या अगोदरचा व्हिडिओ पाहिला असेल त्यांच्या लक्षात आलं असेल किंवा ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी पाहून घ्या। त्याच्यामध्ये मी बैठक व्यवस्था या घटकावरती उदाहरण घेतलं होतं, जे उदाहरण विचारलं होतं आणि मग त्याच्याशी रिलेटेड तुमच्या सरावासाठी 20 प्रश्न म्हणजे 20 प्रश्नांची ते केवळ बैठक व्यवस्था या घटकावरचेच 20 प्रश्न तुम्हाला PDF द्वारे उपलब्ध केलेले आहेत। ते तुम्ही आपलं जे काही टेलिग्राम चॅनल आहे त्याचबरोबर आपलं जे काही मोबाईल ॲप्लिकेशन आहे तर त्याच्यावरती तुम्हाला ते अवेलेबल आहे। याबाबत तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करा, जो तुम्हाला बोर्डवरती नंबर दिसतो आहे त्याच्यावरती तुम्ही संपर्क साधा। आणखी तुम्हाला याच्या व्यतिरिक्त ज्या काही शंका असतील त्या शंका आम्ही तुमच्या जरूर निरसन करू। तर आज आपण सुरुवात करूया की जे 2017च्या पेपरमध्ये प्रश्न आले होते त्यातला पहिला प्रश्न पहा। हा प्रश्न दिशा आणि अंतर्ज्ञान हा एक महत्त्वाचा घटक आहे, याच्यावरही ते 100% प्रश्न विचारला जातो। तर त्या घटकाशी रिलेटेडचा प्रश्न आता आपण पाहतोय। प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय, मी तो प्रश्न वाचतोय पहा। प्रियांका तिच्या घरापासून पश्चिम दिशेने चालत गेली असं सांगितलं प्रश्नामध्ये, म्हणजे प्रियांका तिच्या घरापासून पश्चिम दिशेने चालत गेली। मग आता तिचं घर कुठंतरी असेल, त्याची आपण ढोबळमानानं त्याची आकृती तयार करायची अशा प्रश्नांची, आणि मग त्या आकृतीवरून आपल्याला त्याचं उत्तर शोधणं फार सोपं जातं, लक्षात घ्या। मग आता त्या प्रियांकाचं घर आहे इथं असं आपण गृहीत धरूया, या ठिकाणी प्रियांकाचं घर आहे, इथं प्रियांका आहे म्हणजे प्रियांकाचं घर, इथं प्रियांकाचं घर आहे या स्पॉटला। त्यांनी सांगितल्याप्रमाणे ती पश्चिमेकडे चालत गेली आणि पुढं सांगितलं 25 मीटर अंतर चालत गेल्यावर आता पश्चिम कुठं आहे हे आपल्याला कळलं पाहिजे। तर हे दिशा मी थोडक्यात तुम्हाला याचा कन्सेप्ट सांगतो, म्हणजे ज्या माझ्या शिक्षक विद्यार्थी बंधू भगिनींना अजूनही दिशाबद्दल कन्फ्यूज आहे, कारण अशा दिशा समजणं आणि कागदावरच्या समजणं हा मोठा फरक आहे। तर इथं उत्तर असती वरती, त्याची विरुद्ध दिशा दक्षिण, इथं पूर्व आणि इथं पश्चिम अशा दिशा आहेत। तर या पश्चिम दिशेला ती गेली म्हणजे 25 मीटर गेली, मग इथं आपण तिला 25 मीटर इकडं चालवली, आता ती इथं आली, इथं आहे 25 मीटर हे अंतर आहे। दिलेल्या माहितीप्रमाणे तिला आपण तिच्या घरापासून बाहेर काढली, इथंपर्यंत ती आली, 25 मीटर अंतर चालली। आता त्यानंतर पुढं सांगितलं चालत गेल्यावर ती उजवीकडे वळाली। आता उजवीकडे वळली म्हणजे कुठं वळली हे मात्र आपल्याला समजलं पाहिजे, समजलंच पाहिजे। तर इथं घड्याळाच्या काट्याची जी दिशा असती ती म्हणजे उजवी असती, म्हणजे आपल्याला ह्या जर दिशा तुम्हाला समजून घ्यायच्या असतील तर घड्याळाच्या काट्याच्या दिशा मात्र समजल्या पाहिजेत। म्हणजे घड्याळाचा जर हा काटा असेल, समजा हा जर मी घड्याळाचा काटा धरला तर तो कसा फिरणार आहे, तर तो असा फिरणार आहे नाही का, आणि म्हणजेच ही जी दिशा आहे ती आहे उजवी। घड्याळाच्या काट्याची दिशा म्हणजे उजवी आणि घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशा म्हणजे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन ही असते डावी। मग ती उजवीकडे वळाली, मग तिला उजवीकडे वळवली म्हणजे ही ती अशी उजवीकडे म्हणजे वरती जाईल, इथं आली ती। आता हे अंतर 10 मीटर आहे, ती 10 मीटर चालली, दिलेल्या माहितीप्रमाणे चाललो आहे। त्यानंतर ती पुन्हा एकदा उजवीकडे वळाली आणि 15 मीटर चालली। आता पुन्हा एकदा उजवीकडे वळाली म्हणजे पुन्हा एकदा उजवीकडे वळाली म्हणजे आता हा घड्याळाचा काटा आहे उजवीकडे म्हणजे इकडं, म्हणजे उजवीकडे वळाली आणि साधारण 15 मीटर चालली। ही 15 मीटर चाललेली आहे, आता ती इथं पोचलेली आहे, आता तिचं इथं आहे ती। मग प्रश्न काय विचारला, तर ती आता तिच्या आरंभबिंदूपासून कोणत्या दिशेला आहे, म्हणजे आता इथं तिचा शेवट झाला, म्हणजे या ठिकाणी ती थांबली, स्टॉप आहे तिचा शेवट। आणि प्रश्न विचारला की आता ती तिच्या घरापासून कोणत्या दिशेला आहे। यामध्ये 2 प्रश्न संभावतात, लक्षात घ्या।
म्हणजे प्रश्न विचारलाय काय, तर प्रश्न विचारला तिच्या प्रारंभ बिंदूपासून, म्हणजे प्रारंभ बिंदू इथं आहे, सुरुवातीचा बिंदू, इथून ती कोणत्या दिशेला आहे असं विचारलं तर उत्तर वेगळं असेल. आणि हाच प्रश्न जर फिरवला, तिचे प्रारंभीचे ठिकाण कोणत्या दिशेला आहे, म्हणजे ती इथून जर इकडचं दिशा काढायची असेल तर ती वेगळी असेल, आणि इथून तिकडची दिशा काढायची असेल तर वेगळी असेल. तर तिला आपल्याला प्रश्न विचारले तिच्या प्रारंभ बिंदूपासून कोणत्या दिशेला, म्हणजे ही तिचा प्रारंभ बिंदू आहे. आता आपण बघूया, दिशा काढूया. ह्या जो दिशेचा मी तुम्हाला दाखवला साच्या, त्या पद्धतीने जर हा तयार केला असा तर ही उत्तर असेल, आणि ही अशी तिरकी आहे, अशी पहा, अशी 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 आहे. आता ही मधली दिशा आहे, आपण पर्यायाकडे पाहायचं. अर्थात आपण हा विचार केला तर ही मधली दिशा आहे ही, म्हणजे इथं ईशान्य असते, इथं आग्नेय असते, इथं नैऋत्य असते आणि ही वायव्य आहे. पण आपल्याला पर्यायामध्ये तसं नाही दिलं, तर जे पर्याय दिले असतील त्या पर्यायामध्ये काय दिलं आहे तर पहा. आता हे जर अंतर 15 आहे म्हणजे थोडीशी ती इकडं झुकती आहे, उत्तरेकडं, म्हणजे, आणि ही इकडं काय आहे, पश्चिम आहे, म्हणजे ह्या पश्चिम आणि उत्तरेच्या मध्ये ती आहे, पण तिचं झुकतं माप ते उत्तरेकडे आहे. आणि त्यामुळं जो काही आपल्याला पहिला पर्याय दिलेला आहे तो उत्तर पश्चिम, म्हणजे ही पश्चिम आहे, ही उत्तर आहे, आणि ह्याच्यामध्ये ती आहे, आणि म्हणून त्याचं उत्तर असेल उत्तर पश्चिम दिशा. दिशा मात्र फक्त समजावं लागतात. ह्याच्यावरती व्हरायटीज प्रश्न आहेत, ते सगळे प्रश्न स्टेप बाय स्टेप आपण घेणार आहोत. आणि जे काही महत्त्वाचे घटक आहेत ते अगदी त्याची जास्तीत जास्त उदाहरणं, म्हणजे सरावासाठी किमान 25 उदाहरणं, 20 ते 25 उदाहरणं सरावासाठी मी शिकवत असतो. आणि ती वेगळ्या नमुन्याची किमान एका नमुन्याची 5-6 असं उदाहरणं, म्हणजे एका घटकाची 40 ते 50 उदाहरणं मी सोडवून घेत असतो, तुम्हाला सरावाला देत असतो. आणि त्याचबरोबर त्याच्यावरती म्हणजे असे आपले फक्त बुद्धिमापनाचे एकूण 22 घटक आहेत, म्हणजे 22 गुणिले 50 जरी आपण पकडलं तरी साधारण 1100च्या आसपास तुम्हाला प्रश्न तुमच्या हाताखालनं घालवत असतो. आणि हे मी करून घेत असतो. अर्थात जे विद्यार्थी माझ्या बॅचला आहेत त्यांच्यासाठी मी बोलतोय, आता मी ऑनलाईन बोलतोय, म्हणजे जे मला फक्त कॅमेऱ्यामध्येच पाहत आहेत तर त्यांनाही थोडंफार मटेरियल आपण देण्याची व्यवस्था करू. पण तुम्हाला जर काही आणखी काही शंका असतील तर तुम्ही संपर्क साधू शकता. जे माझ्या बॅचला आहेत ते संपर्क साधतात. आणि ॲम्बिशियस करिअर अकॅडमी या ठिकाणी मी सकाळी 8 पासून संध्याकाळी 5 पर्यंत असतो. माझ्या लेक्चरच्या वेळा सोडून तुम्ही केव्हाही माझ्याकडे तुमची शंका घेऊन आला तर मी तुम्हाला एका नव्हे दोन्ही पायावरती सांगायला तयार आहे. परंतु आपल्याला काहीही करून हे जे युद्ध आहे हे जिंकायचंच आहे. येणारी परीक्षा आहे ही आपण टॉप मेरिटनं यायचं आहे, कारण इथं आपल्याला पासिंग लेवल नाही आहे, इथं जास्तीत जास्त मार्क्स पडायचे आहेत. आणि यासाठी आपण व्यवस्थितपणे प्रयत्न करायचा आहे. तर ठीक आहे, आपण पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा भूमितीचा प्रश्न होता, तो विचारलेला प्रश्न आहे. तो प्रश्न काय पहा, तर ती आकृती आहे. आकृती तुम्हाला दिसतीये, मी सुद्धा आकृती काढतोय तुम्हाला समजावून सांगण्यासाठी. तर पहा आकृती काय आहे. तर आकृती जी दिलेली आहे त्यांनी अशी आकृती दिलेली आहे. आकृतीमध्ये किमती दिल्या आहेत. हा दिलाय C 50, हा दिलाय 90. अर्थात हा 90 दिसतोय, त्यातला एक 90 आहे. D 90 अंश. त्यानंतर हा A आहे, हा B आहे. हा जो कोण आहे कोण A तो दिलाय 30, आणि हा जो कोण आहे त्याचं नाव दिलंय W. आणि प्रश्न विचारला आहे की कोण Wचे माप किती. पाहता Wचं माप कसं काढायचं आहे. एकदम सोपा प्रश्न. त्रिकोणाचे जे काय आपण कन्सेप्ट शिकलो आहे, त्रिकोणाचे जे काय गुणधर्म आहेत तर त्यानुसार आपण सोडवूयात. आता मी समजावून देतो उदाहरण. ह्याचं व्यवस्थित PDF मध्ये मी सोल्युशन केलेलं आहे. म्हणजे हे जे प्रश्न मी तुम्हाला इथं घेतोय त्याच प्रश्नाचं PDF सुद्धा तयार केलेलं आहे विथ सोल्युशन. ते तुम्हाला हवा असेल, तो तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही संपर्क साधा. मी नेहमी सांगत आलो आहे. तर त्यानंतर बघूया आता हे उदाहरण सोडवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. तर समजा हा त्रिकोण जर विचारात घेतला, पहा माझ्या हाताकडे पहा, हा त्रिकोण जर मी विचारात घेतला तर त्रिकोणाच्यातील कुठल्याही त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असती. मग त्याच्यामध्ये हा 50 आहे आणि हा 90 आहे, म्हणजे 90 अधिक 50 म्हणजे 140. म्हणजे ह्या दोघांची किंमत बेरीज 140 झाली. म्हणजे राहिलेले 40 अंशात हा कोण असला पाहिजे. म्हणजे हा इथला 40 असेल तर याचा विरुद्ध कोण हा आहे,
आणि विरुद्ध कोण एकरूप असतात, म्हणजे हा सुद्धा कोण 40 मापाचा असला पाहिजे. आता मला ह्या डब्ल्यूचं किंमत विचारलेली आहे. हे आता ह्या त्रिकोण मी विचारात घेतला तर ह्या तिघांची बेरीज 180 यायला पाहिजे. मग हा 40 आहे, हा 30 आहे, म्हणजे 70 झाले. म्हणजे 180 मधून हे 70 वजा झाल्यावर जे शिल्लक राहील तो डब्ल्यू असला पाहिजे. म्हणजे हे 70 जर आपण 180 मधून वजा केले तर आपल्याला मिळणार आहे 110. आणि म्हणजेच ह्या डब्ल्यूचं माप असणार आहे डब्ल्यू बरोबर 110 अंश. हे त्याचं उत्तर असेल. म्हणजे त्रिकोणाच्या गुणधर्मावरती प्रश्न आपल्याला विचारलेला होता. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो प्रश्न काय पाहता, जी काही संख्या मालिका हा जो घटक आहे त्या घटकावरती एक तरी प्रश्न विचारलेला आहे. अक्षरमाला या घटकावरती प्रश्न विचारलेला आहे. आता आपण संख्या मालिकेला जो प्रश्न विचारला होता तो प्रश्न पाहतोय. प्रश्न असा आहे पहा, मालिकेतील गहाळ झालेली संख्या शोधा. गहाळ झालेली म्हणजेच गाळलेली जागा भरायची आपल्याला. एक संख्या त्यांनी सोडलेली आहे. आता हा घटक मी शिकवलेला आहे. तर या घटकाचे सगळे कन्सेप्ट मी सांगितलेले आहेत. आता हा उदाहरण आपण फक्त सोडूया. 2 6 2 6 12 20 12 20 प्रश्नचिन्ह. मग तसंच पुढं आहे 42 56 72 42 56 72 अशी मालिका प्रश्नात दिलेली आहे. 90 पुढं जाऊन 90. आता इतक्या पुढं आपल्याला जायचं नाही. आपल्याला इथं फक्त पद शोधायचं आहे, गाळलेलं पद शोधायचं आहे. तिथं नेमकं काय येईल यासाठी ज्या काही 3-4 पद्धतीचे पॅटर्न आहे त्याच्यामध्ये ह्या संख्या मालिकामध्ये, तर त्या पॅटर्नमध्ये कुठला बसतो त्या पद्धतीने सोडवायचा. आपण पाहिलं आपल्या लक्षात येते की 2 आणि 6 मध्ये कितीचा फरक आहे पहा. हे 2 मध्ये जर आपण 4 मिळवलं तर 6 येतं. आता 6 आणि 12 मध्ये कितीचा फरक आहे पहा. 6 मध्ये 6 मिळवलं तर 12 येतं. परत 12 आणि 20 मध्ये काय झाले पहा, अधिक 8 येतं. म्हणजे इथं 4 वाढवलं, 6 वाढवलं, 8 वाढवलं. आता आम्हाला लिंक समजली. म्हणजे हे काय होते, 2 2नी पुढं वाढत चाललं आहे. म्हणजेच इथं जी माझं काही उत्तर असेल इथं मी चौकट करतो. इथलं जर मला उत्तर शोधायचं आहे म्हणजे साहजिकच आहे ह्याच्यामध्ये मला 10 मिळवावं लागेल. मग ह्या 10 मिळवलं म्हणजे कोणामध्ये 20 मध्ये 10 मिळवलं तर जे काही उत्तर मिळेल ते असेल 30. म्हणजे इथं माझी संख्या 30 असली पाहिजे. हाच क्रम तसा पुढं सरकत जाणार आहे. आता इथं पुढं आपण काय मिळवणार आहोत, इथं 10 मिळवले म्हणजे इथं 12 मिळवणार, मग 42 होणार. बरोबर आहे. तसंच पुढं गेलो आपण. आता इथं 14 मिळवणार, मग 56 होणार. मग असंच पुढं आपण जाणार. इथं 16 मिळणार. इथं जाऊन किती मिळणार, 16चं नंतर 18 मिळणार. म्हणजे अशा पद्धतीची ही लिंक आहे. मी शेवटपर्यंत मांडून दाखवली. पर्यंत आपल्याला सुरुवातीला फक्त 2-3 मधली लिंक सापडली की आपल्याला जिथं गाळलेली जागा भरायची आहे ती व्यवस्थित भरता येते. ह्याचे वेगवेगळे नमुने आहेत आणि हे सगळी तयारी करून आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे पहा. पुढचा प्रश्न विचारता, अंकगणिती श्रेणी हा जो घटक आहे तर या घटकाशी रिलेटेड प्रश्न आपल्याला विचारला होता. तो प्रश्न काय आहे पहा. हा प्रश्न आहे 2017च्या, म्हणजे आजचे हे सगळेच प्रश्न 2017ला जी काही परीक्षा झाली होती त्या परीक्षेतील आहेत. तर तो प्रश्न आहे 92 88 84 92 88 84 डॉट डॉट मालिकेतील कितव्या अनुक्रमांकाचे पद 0 आहे. म्हणजे ह्या मालिकेमध्ये सरळ गेलो आपण तर पुढं कुठंतरी 0 येणार आहे. आणि मग ते 0 पद येण्यासाठी ते कितवं पद असावं असं विचारलेलं आहे. कितवं पद, या मालिकेमधलं कितवं पद असं विचारलं आपल्याला. म्हणजे याचं सूत्र आपल्याला माहिती आहे. त्याचं सूत्र आहे TN बरोबर. टी म्हणजे टर्म, एन म्हणजे कितवं पद ते ए अधिक n वजा 1 कंस पूर्ण डी. डीचा अर्थ आहे सामान्य फरक. आता ह्याच्यातला फरक काढला मी, या दोघातला फरक काढला तर इथं वजा 4 आहे. म्हणजे 92 मधून 4 गेले 88, 88 मधून 84 गेलो म्हणजे वजा 4. म्हणजे इथं मला डीची किंमत आहे वजा 4, एची किंमत आहे 92 आणि ह्या एनची किंमत ही आपल्याला काढायची आहे. पण ते पद शेवटचं जिथं आपण थांबणार आहोत ते पद काय असणार आहे, 0 असणार आहे. म्हणून माझ्या इथलं किंमत असणार 0. मग 0 बरोबर ए म्हणजे 92 अधिक हे एन आपल्याला शोधायचं आहे नाही का. म्हणजेच n वजा 1 आणि कंसात डीची किंमत वजा 4 करते. वजा होत चालली, श्रेणी कमी 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 होत चालली. त्यामुळे फरक जो आहे तो वजा 4चा फरक आहे. आता फक्त आपण हे सोडवूया. ह्या 4 आतमध्ये गुणलं, हे 92 तसंच अधिक ह्या 4 गुणलं, या वजा 4 एनला गुणल्यानंतर म्हणजे ह्या वजानं आपण याला गुणतो म्हणजे सिद्ध होणार आहे तुम्हाला वजा 4n आणि वजा 4 वजा 1ला गुणल्यानंतर वजाचा गुणाकार अधिक येतो म्हणजेच ते येणार आहे अधिक 4. आता इथं 92 आणि 4 हे 96 होणार.
96 वजा 4n आणि इकडं 0 आहे आपलं. जर हे 4n इकडं आणलं तर तुम्हाला मिळेल 4n बरोबर 96 आणि मग n बरोबर हे 4 तिकडे गेलं भागिले होणार म्हणजे 96 भागिले 4 बरोबर तुमचं काय उत्तर येईल ते 4 दूनी 8 राहिले 1 4 चौक 16 म्हणजे 24वे जे पद येईल. अशाच क्रमानं जर आपण गेलो तर 24 नंबरला जे पद असेल ते असेल 0. हां, असं त्याचं उत्तर आहे. आता यानंतरचा जो पुढचा प्रश्न आपल्याला घ्यायचा आहे तर तो थोडासा शिष्याचा लॉजिकल प्रश्न आहे. म्हणजे जास्तीत जास्त जो अभ्यासक्रम आहे आपल्या टॅट परीक्षेचा हा लॉजिकल सिलेबस आहे, तार्किक सिलेबस आहे आणि त्यामुळं आपल्याला तयारी करताना जे या शस्त्रानं आपल्याला हे युद्ध जिंकायचं आहे आणि ते म्हणजे आपला मेंदू. हां, तर हा मेंदू आपला जास्तीत जास्त ॲक्टिव्ह व्हायला पाहिजे, सजग व्हायला पाहिजे, स्पीडी व्हायला पाहिजे. आणि जे काही प्रश्न आपल्याला विचारणार आहेत कदाचित आपल्याला आपल्या हाताखालनं गेलेला प्रश्न नसणार आहे, प्रश्न वेगळाच असेल. पण त्यासाठी आपल्याला अनेक व्हरायटीचे प्रश्नाचं प्रॅक्टिस केलं पाहिजे. जास्तीत जास्त आपली जी काही विचारप्रणाली आहे, आपली निरीक्षण शक्ती आहे, आपली वैचारिक पातळी आहे ती आपण वाढवली पाहिजे. तरच हा पेपर आपण उत्तम रीतीनं सोडवू शकणार आहोत. तर आता हा प्रश्न कसा आहे पहा. एक सॅम्पल प्रश्न मी मुद्दाम घेतला आहे. जे काही माझी बॅच सुरू आहे तर त्या बॅचमध्ये मी सगळे प्रश्न व्यवस्थित एक्सप्लेनेशन देऊन शिशाटचे प्रश्न व्यवस्थित मी घेत असतो, परफेक्ट मी तयारी करून घेत असतो. परंतु इथं आपण ऑनलाईन घेतो त्यामुळे थोड्याशा मर्यादा पडतात सांगायला पण आणि समजावून द्यायला पण. कारण ज्यावेळेला तुम्ही माझ्या समोर असता त्यावेळेला तुम्हाला नेमकं तुम्ही कितपत पाण्यात आहात, तुमचा काय प्रॉब्लेम आहे, तुम्हाला समजलं आहे का, तुमचं लॉजिक कसं आहे हे लगेच मलाही रिॲक्ट होत असतं लगेच. तर त्यामुळे मी त्या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त समजावून देण्याचा आणि योग्य ट्रॅकवर आणण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु आता आपल्यामध्ये खूप मोठं अंतर असणार आहे कारण हे जो काय आता मीडिया चालू आहे पण आता ही काळाची गरज आहे. उलट ही उत्तम संधी आहे. तर याचा आपण तुम्ही लाभ घेतात याबद्दल मी तुमचं कौतुक करतो की तुम्ही खूप व्हिडिओला प्रतिसाद देता, व्हिडिओ पाहता, परंतु लाईक करत नाही आहे. म्हणजे एखादा कलाकार असतो, एखादा अभिनेता असतो, जेव्हा स्टेजवर तो आपला कार्यक्रम सादर करतो आणि त्यावेळेस जेव्हा प्रेक्षकगृहातून जेव्हा टाळ्या वाजतात तेव्हा त्याला त्याच्या कामाची ती पावती असते. तो आनंद त्याला द्विगुणित होत असतो की बाबा मी जे काही करतो आहे हे खरोखरच खूप चांगलं आहे. मी तो स्वतःचा आभार मानतो, प्रेक्षकांचा आभार मानतो, कारण त्यानं केलेल्या चांगल्या कामाची ती पावती असते. मग आता तुम्ही माझ्यासमोर नाही आहे आणि त्यामुळं मग तुम्ही जर मी खरोखरच तुमच्यासमोर काही चांगलं सादरीकरण केलं असेल, तुमच्या हिताचं तुमच्या फायद्याचं सादरीकरण केलं असेल तर मग तुम्ही टाळ्या नाही वाजवू शकत, पण तुम्ही एक लाईकसाठी बटन दाबू शकता. म्हणजे तुमच्या लाईक पाहिल्यानंतर मलाही कुठंतरी थोडंसं हुरूप येतं, थोडीशी प्रेरणा मिळते. अरे आणखी काहीतरी या विद्यार्थ्यासाठी करूया, आणखी मला काय करता येईल, माझ्या आत्तापर्यंतचे अनुभव, माझं नॉलेज आणखी त्याचा वापर करून जास्तीत जास्त मुलांना कसं काय देता येईल की त्यांना यशाच्या जवळ जाता येईल. यासाठी मलाही जरा जे काही मी करत असतो त्याच्यामध्ये हुरूप निर्माण होईल. म्हणून तुम्हाला वाटलं की बाबा हे व्यवस्थित सर घेतात आणि ह्यांचं काहीतरी थोडंफार समजतं आहे, काहीतरी यांच्या बोलण्यातून यांच्या शिकवण्यातून माझा फायदा होणार आहे असा जर तुम्हाला फील आला तर मात्र तुम्ही लाईक करायला विसरू नका. आपल्या सहकाऱ्यांना, आपल्या इतरांना बी लाईक करायला सांगा, सबस्क्राईब करायला सांगा. तुम्ही अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल आपलं चॅनल तर ते सबस्क्राईब करून घ्या. आता बघूयात आपण हा प्रश्न शिष्याचा कसा प्रश्न विचारला आहे पाहता. फार मजेशीर प्रश्न आहेत आणि असे अनेक व्हरायटी प्रश्न हे विचारलेले आहेत आणि आपल्याला बॅचमध्ये अनेक व्हरायटीचे प्रश्न घ्यायचे आहेत. मार्केटमध्ये ईच अँड एवढी म्हणजे काही गोष्टी आहेत ना ह्या प्रत्येक प्रकारच्या म्हणजे लॉजिकल आहेत, थिंकिंग पॉवरच्या आहेत, अनेक प्रकारचे प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत. तर त्यातलं आजच्या या व्हिडिओद्वारे मी घेणारा पहिला प्रश्न आहे तो शिशाट त्याला आपण म्हणतो तसा. पाहता प्रश्न काय आहे. प्रश्न तुम्हालाही दिसतोय. अर्थपूर्ण परिच्छेद निर्माण करण्यासाठी खाली दिलेली PQRS आणि T ही 5 वाक्य योग्य अनुक्रमाने पुनर्रचना करा आणि त्यानंतर खालील प्रश्नाचे उत्तर द्या असं प्रश्न दिलेला आहे. म्हणजे आपल्याला 5 विधानं दिलेली आहेत PQRS आणि T आणि ही विस्कटून दिलेली आहेत आणि मग ती जी घटना त्यांनी सांगितलेली आहे तर त्या घटनेचा आपल्याला त्या वाक्याप्रमाणे योग्य क्रम लावायचा आहे आणि तो क्रम लावल्यानंतर खाली जो प्रश्न दिला आहे त्याचं योग्य उत्तर द्या असा प्रश्न विचारला आहे. आता ती वाक्य काय आहेत, ती विधानं काय आहेत तुम्हाला दिसतंय. P विधान आहे की उंदराच्या परिश्रमाने तो मुक्त झाला होता. आम्हाला माहीत नाही विधान एवढं दिले, उंदराच्या परिश्रमाने तो मुक्त झाला होता. Q दिलंय तो जाळ्यात अडकला होता. R दिलंय सिंहाला आपल्या क्षमतेचा गर्व होता. S दिलंय तो जाळ्यातून सुटू शकला नाही आणि T दिलंय त्याने उंदराच्या कमजोरीला तुच्छ लेखले.
म्हणजे हे 5 विधानं दिल्यात, ह्याचा योग्य आपल्याला क्रम लावायचा आहे. यासाठी अर्थात ही आपल्याला कथा माहीत असायला पाहिजे, किंवा जरी माहीत नसेल तरीसुद्धा आपलं लॉजिक वापरून काय घडलं असेल, हा कशाचा शीन आहे आणि कशावरून ही विधानं तयार केल्यात आणि मग ह्या विधानाचं मी कशा काय पद्धतीनं व्यवस्थित अनुक्रमणिकेप्रमाणे मांडणी करून, म्हणजे पहिली घटना कुठली घडली असेल, दुसरं वाक्य काय सांगत असेल, अशा पद्धतीनं त्याची मांडणी करून मग आपल्याला जो प्रश्न विचारला आहे तर तो प्रश्न विचारला आहे, पुनर्रचना केल्यानंतर खालीलपैकी कोणते वाक्य पहिले असेल, पहिले वाक्य कोणतं असेल. तर पहा आता ही गोष्ट आपल्याला माहीत आहे. म्हणजे असंच सिंह एकदा झोपलेला असतो आणि सिंह झोपेत असताना, म्हणजे मी तुम्हाला थोडक्यात ती आता 1 मिनिटामध्ये कथा सांगतो. आणि सिंह झोपलेला असतो, उंदीर तिथं जाऊन त्याची खोड काढतो, त्याची झोपमोड होते. सिंह रागवतो, चिडतो, उंदराला पकडतो, मारण्याचा प्रयत्न करतो. उंदीर गायावाया करतो, माझी चूक झाली, मी तुमची झोपमोड करायला नाही पाहिजे होती वगैरे वगैरे म्हणतो, मला सोडून द्या, मी कधीतरी तुमच्या कामी येईन, तुम्हाला कधीतरी मी मदत करेन. आणि सिंह गालातली गालात हसतो, अरे बाबा तू एवढा आणि तू मला काय मदत करणार, हां माझा प्रश्न तू काय सोडवणार आहेस. पण शेवटी सिंहाला पण दया येते आणि सिंह त्याला सोडून देतो. आणि परत एकदा शिकारी आल्यानंतर त्या सिंहाच्या जी काही गुहा असते तिथं जाळं लावलं जातं आणि जाळं लावल्यानंतर सिंह त्या गुहेत अडकतो, जाळ्यात अडकतो. आणि मग हे जेव्हा उंदराला समजतं मग त्यावेळेला उंदीर तिथं जातो आणि मग ते जाळं कुरतडून सिंहाला मोकळा करतो. अशी लहानपणी आपण ही कथा कदाचित ऐकली असेल. तर इथं फक्त आता घटना लावायची आम्हाला. त्यासाठी ह्या विधानाचं पहिलं काय तर इथलं वाक्य वाचल्यानंतर माझं तार्किक ज्ञान सांगते काय सांगते, म्हणजे ज्याच्याकडे जास्त ताकद आहे त्याला गर्व नसावा असं आपल्याला वाक्यही आहे. गर्वाचे घर खाली असतं. तर इथनं आपल्याला कळतं आहे की सिंहाला कदाचित त्याच्या शक्तीचा गर्व असावा. इथून त्याची सुरुवात झाली आहे ह्या घटनेची. आणि मग त्यासाठी वाक्य दिलेलं आहे त्यांनी. काय दिलं आहे पहा, सिंहाला आपल्या क्षमतेचा गर्व होता, कारण त्यानं उंदराला क्षुल्लक समजलं, म्हणजे त्याला त्याच्या शक्तीचा गर्व होता. म्हणजे जर आपण ह्याची रचना करत गेलो तर सिंहाला त्याच्या शक्तीचा गर्व होता, हे वाक्य पहिलं असलं पाहिजे. आणि मग त्यानंतरची पुढची वाक्य असतील. आपल्याला त्यातलं पहिलं वाक्य विचारलेलं आहे, तर सुरुवातीचं वाक्य असेल ते म्हणजे आर असेल. कारण का तर सिंहाला आपल्या क्षमतेचा गर्व होता. आणि मग पुढच्या घटना घडत गेल्या. मग तो जेव्हा जाळ्यात अडकला वगैरे वगैरे, म्हणजे जसा प्रश्न आपल्याला विचारतील मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं. पण आता जाता म्हणजे मी जी काही माझ्या बॅचेस आहेत, जी मुलं माझ्या बॅचला आहेत, त्या मुलांना माहीत आहे की हे तुपे सर नेहमी आम्हाला काहीतरी नाविन्य सांगत असतात. आणि कथेच्या माध्यमातून, गोष्टीच्या माध्यमातून, जोक्सच्या माध्यमातून, काही चुटक्यांच्या माध्यमातून मी काहीतरी बोधात्मक ज्ञान देत असतो. आणि म्हणून आता हे जरी ऑनलाईनमध्ये मी शिकवत असलो तरीसुद्धा माझा तो हाडाचा पिंड जो तो शिक्षकाचा असल्यामुळं आणि मला काहीतरी मुलांना सांगितलं हे चेनच पडत नसल्यामुळं आता ही जी काय आपण उंदराची जी काय आपल्याला प्रश्न दिला होता उंदरावरती आणि सिंहावरती, म्हणजे जी स्वतःला अतिशहाणे समजतात, अति बलवान समजतात, तर ते सुद्धा काही वेळेला निष्क्रिय ठरतात. म्हणजे कधीही कुणाला कमी समजायचं नसतं. ह्या जगाचा नियम आहे. ह्या जगातली प्रत्येक वस्तू, प्रत्येक प्राणी, प्रत्येक घटक हा कुठल्या ना कुठल्या कामाचाच असतो. कुणीही असा निष्क्रिय नसतो. आणि यासाठी आपण एक छोटासा चुटका सांगून आजच्या व्हिडिओची शेवट करणार आहोत. चुटका जरूर आहे का. आता हा चुटका सांगण्यापूर्वी मी पुन्हा एकदा सर्वांना आवाहन करतो की तुम्हाला काही करून येणाऱ्या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवायचे आहेत. यासाठी आम्हीही प्रयत्न करत आहोत. तर जे काही मुलं आमच्या बॅचला नाही आहेत तर त्या मुलांसाठी आपण ऑनलाईनही लेक्चरची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. तर त्याबद्दल तुम्ही हे जे काही आपले मटेरियल तुम्हाला मिळणार आहे, प्रश्न मिळणार आहेत, सराव चाचण्या मिळणार आहेत, काही व्हिडिओज बघायला मिळणार आहेत, यासाठी तुम्ही ह्या ज्या काही बाकीच्या औपचारिक गोष्टी आहेत, म्हणजे चॅनल सबस्क्राईब करणं, टेलिग्राम चॅनलला जॉईन होणं आणि त्याचबरोबर मोबाईल ॲप्लिकेशनवरती बरेचसेच मटेरियल तुम्हाला उपलब्ध करून दिले आहे, ते सगळं तुम्ही व्यवस्थित करावं अशी परत एकदा तुम्हाला मी आवाहन करतो. आणि या आजच्या व्हिडिओचा शेवट करण्यापूर्वी मी तुम्हाला शब्द दिल्याप्रमाणे मी सांगतो पहा. तर काय होतं एकदा की 4 मित्र, म्हणजे लहानपणापासूनचे मित्र, मोठे झाल्यानंतर त्यातला एक डॉक्टर असतो, एक इंजिनियर, एक प्राध्यापक आणि एक ॲडव्होकेट, म्हणजे हे सगळे हायली एज्युकेटेड माणसं हे मित्रमंडळी एकदा असंच टूरला म्हणजे फिरायला निघतात कारमधून. आणि फिरत असताना जात असताना गेल्यानंतर प्रवासामध्ये घाट असतो, त्या घाटामध्ये ह्यांची गाडी पंक्चर होती. घाट इतका उंच असतो की अगदी घाटात गाडीबरोबर त्यांचं टायर पंक्चर होतं. पण त्यांच्याकडे स्टिपणी असते आणि मग ते काय करतात, टायर काढून स्टिपणी जोडतात. ती जोडत असताना चुकून काय होतं, जी काढलेली टायर असते त्याची जी नटं असतात, नटबोल्ट असते ना, टायर त्याला जॉईंट असते, ती नटबोल्ट तिथं साईडला ठेवलेली असतात. परंतु तो घाट असल्यामुळं त्यांच्या तिथं खाली 800 फूट 700-800 फूट दरी, इकडं असा उभा डोंगर आणि इकडं खाली 700-800 फूट दरी, आणि अशा ठिकाणी ती नटं त्या दरीमध्ये पडतात.
मग डोक्याला हात लावतात, आता काय करायचं? 50 किलोमीटरचा घाट आहे. येण्या जाणाऱ्या वाहनांना विचारलं, पुढं त्यांनी सांगितलं की पुढं किमान 50 किलोमीटरशिवाय गाव नाही आहे, अजून घाटच 15-20 किलोमीटरवरती घाट चढावा लागणार आहे, त्यानंतर 20-25 किलोमीटरवरती गाव येणार आहे, तिथं मेकॅनिक किंवा तिथं कुणीतरी तुम्हाला भेटेल. आणि खाली उतरून जायचं म्हटलं तर तिकडं पाठीमागं 30-40 किलोमीटरपर्यंत कुठलं गाव नाही आहे, आता करायचं काय? आणि म्हणून हे चौघंही अति महारथी हायली एज्युकेटेड माणसं डोक्याला हात लावून बसली होती, चिडली होती एकमेकावरती आणि रागात होती एकदम. अरे असं कसं झालं, असं कसं झालं, आता काय करायचं, आता काय करायचं, आता काय करायचं? आणि एवढ्यामध्ये हे सगळं असं वातावरण तयार झालं आहे. तिथं सगळ्यांनी डोक्याला हात लावले, सगळे टेन्शनमध्ये आहेत, तणावाखाली आहेत. आता काय करायचं, आता काय करायचं? तिथं घाटात आता थोडंसं उजेड आहे, नंतर अंधार पडेल, हिंस्र प्राणी येतील, काय करायचं, कसं जायचं, कुठं जायचं, काय मार्ग नाही, उपलब्ध नाही, काय नाही, काय करायचं काय? आणि त्याच वेळेला एक मेंढ्या चारणारी जी एक वयस्कर व्यक्ती, धोतर नेसलेली व्यक्ती, मुंडासं बांधलेलं, पाठीवरती एक घोंगडं, हातात काठी, आणि तो मेंढरं फिरवत होता. आणि मग त्यानं त्यांच्याकडे पाहतो, तिथून चालला होता मेंढरं आणि घेऊन. आणि मग त्यांना विचारलं की साहेब, काय तुम्हाला काय मदतीची गरज आहे का? ह्यांना खूप राग आला होता, हे त्याच्यावर खेकसले. अरे तू काय आम्हाला मदत करणार? मी स्वतः इंजिनियर आहे, मी स्वतः हाय, तू आम्हाला तू 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 काय मदत करणार? तू मेंढ्या राखणार, तू आमच्या काय कामाचा? तू आम्हाला काय मदत करणार आहेस? म्हणून तो म्हणाला, शांतपणे म्हणाला, अहो साहेब किमान मला सांगा तरी, मी तुम्हाला काय अडचण काय आहे? मग ते त्याला सांगायला तयार होत नाहीत. त्याच्या अगोदर त्याच्यावरती राग करतात, पण नंतर सांगतात, बाबा तू आता काय मदत करणार? आम्ही विचार करून करून आमची डोकी फुटायचा वेळ आली आता. अरे आमची ही चारी नठं त्या पडल्यात दरीत, आता करायचं काय? ती काढायची कशी? कोण उतरायचं एवढ्या दरीत? ती सापडायची कुठं? मिस्त्री त्या टोकाला, तिथं गाडी न्यायची कशी? जायचं कसं? 50 किलोमीटर गाव नाही. त्यानं फक्त अर्धाच मिनिट विचार केला आणि म्हणाला, साहेब सोपा आहे म्हणाला, मी सांगतो. त्यांना आश्चर्य वाटलं, अरे आम्ही 2 तास झाले विचार करतोय आणि हा सांगायला लागलाय. हा म्हटला, साहेब तुमच्या गाडीला चाकं किती आहेत? ते म्हणाले 4 चाकं आहेत. मग प्रत्येक चाकाला नट किती असतात? ते 4-4 नटं असतात. मग साधी गोष्ट आहे म्हटला, ती बाकीची जी 3 चाकं आहेत त्याचा एक एक नट काढा आणि हे जे टायर आहे हे जोडा, ह्याला 3 नटं बसवा, म्हणजे सगळ्याच चाकाला 3-3 नटं होतील आणि 3-3 नटाला गाडी चालेल. मग मात्र डोक्यात, अरे आपली एवढी साधी गोष्ट आणि आमच्या लक्षात येऊ नये. पण हे एक मेंढ्या राखणारा एक वयस्कर मनुष्य आम्हाला सजेशन देतो, म्हणजे हे मला तुम्हाला सूचित करायचं होतं. बाळांनो, या जगामध्ये, कारण तुम्ही भावी शिक्षक आहात, तुम्हाला पिढ्या घडवायच्या आहेत, तुम्ही ज्याला रिटायर होणार आहात तोपर्यंत तुमच्या हाताकडून इतकी मुलं गेलेली असतील, त्यावेळची जी मुलं असतील ती एवढी ॲक्टिव्ह असतील, एवढी अपडेट असतील, आणि तिथंपर्यंत आपल्याला नॉलेज पुरवायचं आहे. त्यामुळे अपडेट होत राहिलं पाहिजे. त्यामुळं कधीही आपण इतरांना कधीही कमी समजायचं नसतं. हा पण संदेश पण मी दिला, म्हणजे माझा पिंड थोडासा व्याख्यानाचा असल्यामुळं, एक शिक्षकाचा असल्यामुळं थोडंसं ओव्हर बोललो, तरी पण तुम्ही ऐकून घेतला, त्याबद्दल मी तुमचं कौतुक करतो. आणि आजचा व्हिडिओ संपवतो. पण संपवण्यापूर्वी जाता जाता नेहमीप्रमाणे तुम्हाला तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी, म्हणजे सुंदर आयुष्यासाठी खूप मोठ्या शुभेच्छा देऊन आजच्या व्हिडिओची सांगता करतो. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.